नमस्कार मंडळी. डीसी कॉमिक्सचे प्रेसिडेंट आणि चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर जेफ जॉन्स यांनी 2016ला त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता आणि ज्याचं कॅप्शन होतं #रिबर्थ. 2011ला आलेले डीसी न्यू कॉमिक्स हे सिरीज ऑलरेडी डीसी कॉमिक्सचं रिबूट व्हर्जन होतं. आपल्या स्टोरीज कंटिन्यू राहण्यासाठी आणि न्यू जनरेशनला ते नव्याने वाचता यावी म्हणून ह्या कंपनीज त्यांच्या कॉमिक्सच्या बेस स्टोरीज मध्ये काही चेंजेस करतात. त्यालाच फॅन लोक रिबूट असं बोलतात. तर नुकताच 2011ला डीसीने त्यांच्या कॉमिक्सला रिबूट केलं असताना लगेच पुन्हा परत डीसी त्यांच्या कॉमिक्सला रिबूट करणार की काय अशी भावना डीसी फॅन्स मध्ये निर्माण झाली. पण जेफ जॉन्स यांच्या ट्विटर पोस्ट मध्ये असं मेन्शन होतं, दिस इज नॉट अ रिबूट. रिबर्थ कॉमिक डीसी रिबूट नसून डीसीच्या काही स्टोरीज फिक्स करण्यासाठी काढलेले एक न्यू आयडिया आहे. डीसी कॉमिक्सने आतापर्यंत 6 वेळा त्यांच्या कॉमिक्सला रिबूट केलेलं आहे. 1940 मध्ये कॉमिक्समध्ये आजचे फेमस कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाले, जसे की सुपरमॅन, बॅटमॅन, ग्रीन ॲरो आणि फ्लॅश. यालाच डीसी कॉमिक्सचं गोल्डन एज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ह्या काळात सुपरमॅन कॅरेक्टर खूप फेमस झालं. जरी डीसी कॉमिक्सची सुरुवात चांगली झाली होती तरी काही वेळा काही कॅरेक्टरची स्टोरी कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांच्या रायटर्सकडे न्यू आयडियाज नव्हत्या. काही वेळा त्यांच्या स्टोरी लाईनमध्ये आधीच्या स्टोरीचा काहीच रेफरन्स इन्क्लूड न करता न्यू स्टोरी लिहिल्या जायच्या आणि म्हणून काही कॅरेक्टर्स रीडर्स सोबत कनेक्ट होऊ शकत नव्हत्या. अशातच डीसी कॉमिक्सने 1956 साली पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. त्यांचे कॅरेक्टर्स हे एकाच युनिव्हर्स आणि एकाच टाइमलाईन शेअर करत असतील अशा कॉमिक्सच्या सिरीजला त्यांनी सिल्वर एज असं नाव दिलं. सिल्वर एजमध्ये आपल्याला डीसी कॉमिक्सचे फर्स्ट जस्टिस सोसायटी ऑफ अमेरिका नावाचं टीम अप पाहायला मिळतं. पुढे डीसी कॉमिक्सने डिफरंट युनिव्हर्सला तयार केलं. प्रत्येक युनिव्हर्सवर सेम सुपर हिरो बट त्याची स्टोरी वेगळी. जसे की मेन अर्थवर सुपरमॅन एक हिरो आहे आणि लेक्स लुथर विलन, तर सेम पॅरलल अर्थवर सुपरमॅन सारखाच एक अल्ट्रामॅन नावाचा कॅरेक्टर आहे, तो तिथला विलन आहे आणि अलेक्झांडर लुथर हा हिरो आहे. तर अशा मल्टीवर्सच्या न्यू स्टोरीज डीसी घेऊन आला. मल्टीवर्समुळे वाढलेले सुपर हिरोजचे कॅरेक्टर आणि न्यू रीडर्सचं झालेलं कन्फ्युजन या सगळ्यांना दूर करण्यासाठी डीसी कॉमिक्सने पुन्हा एकदा त्यांच्या कॉमिक्सला रिबूट द्यायचं ठरवलं. अशातच त्यांनी क्रायसिस ऑन इन्फानाइट अर्थ्स नावाचं कॉमिक्सचं क्रॉसओव्हर रिलीज केलं. या क्रॉसओव्हरमध्ये डीसीचे सगळे मल्टीवर्स इन्क्लूड झालं होतं. या क्रॉसओव्हरमध्ये प्रत्येक युनिव्हर्सचे सुपर हिरोज अँटी मॉनिटर नावाच्या विलन सोबत फाईट करताना दाखवलेलं आहे. ही क्रॉसओव्हरच्या शेवटी पूर्ण मल्टीवर्स डिस्ट्रॉय झालेलं दाखवलं होतं आणि या संपूर्ण मल्टीवर्समध्ये एकच युनिव्हर्स वाचलेलं होतं. 1985 मध्ये क्रायसिस ऑन इन्फानाइट अर्थच्या क्रॉसओव्हर नंतर डीसी मध्ये फक्त एकच युनिव्हर्स एक्झिस्ट करत होतं आणि ह्या पूर्ण मल्टीवर्स मधल्या प्रत्येक सुपर हिरोजचे एकच कॅरेक्टर आता राहिलं होतं आणि काही कॅरेक्टर्स या फाईट मध्ये मेले होते. 2005च्या इन्फानाइट क्रायसिस क्रॉसओव्हर इव्हेंटमध्ये आपल्याला कळतं की अर्थ नंबर 2 चा ओल्डमॅन सुपरमॅन आणि लुईस लेन, प्राईम अर्थवरचा सुपरबॉय आणि अर्थ 3 वरचा अलेक्झांडर लुथर मल्टीवर्सच्या डिस्ट्रक्शनच्या वेळी पॅराडाईज डायमेन्शन मध्ये जिवंत होते. हे असं डायमेन्शन होतं जे रियालिटीच्या पलीकडचं होतं. अशा डायमेन्शनची वॉल सुपरबॉय प्राईम ब्रेक करतो आणि पुन्हा एकदा युनिव्हर्सला अनस्टेबल करतो. या क्रॉसओव्हर स्टोरीमध्ये अलेक्झांडर लुथर पूर्ण मल्टीवर्समध्ये एनर्जी जनरेट करून एक परफेक्ट अर्थ शोधत असतो आणि त्याला साथ द्यायला तिथे सुपरबॉय प्राईम असतो, जो की फ्रस्ट्रेटेड झालेला असतो कारण मेन अर्थवर त्याला कोणीच ओळखत नसतं आणि इथे मारामारी करताना तो अर्थच्या सुपरबॉयला मारून टाकतो. सुपरबॉय प्राईमला हरवण्यासाठी पूर्ण डीसी कॉमिक्सचे सुपर हिरोज प्रयत्न करतात. अशातच अर्थ 2 चा ओल्डमॅन सुपरमॅन मरतो. या क्रॉसओव्हर इव्हेंटमध्ये भरपूर सुपर हिरोज मेलेले आपण बघू शकतो. डीसी मध्ये पुन्हा एकदा या क्रॉसओव्हर इव्हेंटमुळे चेंजेस आले होते. त्यापुढे डीसीने 52 नवे कॉमिक्स काढले. त्यांचे टायटल DC 52 असं होतं. पुढे 2011ला फ्लॅश पॉइंट नावाचं कॉमिक आलं. या कॉमिकच्या स्टोरीने संपूर्ण टाइमलाईनच चेंज करून टाकली. जोरात पळणे हे फ्लॅशची सुपर पॉवर आहे. फ्लॅशचा स्पीड लाईटच्या स्पीड पेक्षा पण जास्त आहे आणि ह्या कॉमिक मध्ये तेच दाखवलेलं आहे. फ्लॅश चुकून टाइमलाईन मध्ये मागे जातो आणि त्याच्या आईला मरण्यापासून वाचवतो. इथे फ्लॅशची आई जिवंत राहते बट ह्यामुळे मेन टाइमलाईन चेंज होऊन जाते. या कॉमिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या अर्थवर कोणतीच जस्टिस लीग नावाची सुपर हिरो टीम नाहीये. सायबॉर्ग हा एकच सुपर हिरो तिथे आहे. बॅटमॅन हा ब्रूस वेन नसून थॉमस वेन म्हणजे त्याचे वडील आहेत. म्हणजे या टाइमलाईन मध्ये ब्रूस वेन लहानपणीच मेला आणि या धक्क्याने ब्रूसची आई वेडी होते आणि ती जोकर बनते. या टाइमलाईन मध्ये सुपरमॅन गव्हर्नमेंटच्या हाती सापडतो. तो खूप वीक आहे कारण त्याला कधीच सनराइज मिळालेले नसतात आणि ॲक्वामॅन आणि वंडर वुमन मध्ये एक वॉर होणार आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट ही अर्थ डिस्ट्रॉय होणार आहे. हे सर्व फ्लॅशला समजतं तेव्हा तो पुन्हा एकदा टाइमलाईन फिक्स करतो. बट हे फिक्स करताना संपूर्ण गोष्टी चेंज होत नाही आणि इथूनच डीसी कॉमिक्सने त्यांच्या चालू असलेल्या 52 इश्यूजच्या कॉमिक्सला रिबूट दिलं.
ज्यामध्ये आपले सगळे सुपर हिरो यंगर व्हर्जन मध्ये होते आणि पुन्हा एकदा आपल्या समोर नव्या ओरिजिन सोबत आले होते. या नवीन 52 इश्यूजला डीसी न्यू 52 इश्यू म्हणून लॉन्च केलं. 2015 पासून सुरू झालेल्या न्यू 52 कॉमिक्स नव्या रीडर्ससाठी चांगला ऑप्शन होता, कारण डीसीने पुन्हा एकदा रिबूट केलं होतं आणि रिबूट म्हणजे बेस्ट स्टोरी पासून पुन्हा सुरुवात होणं. पण इथे ओल्ड कॉमिक बुक फॅन्स कन्फ्यूज झालेले होते, कारण आधीच फ्लॅशने टाइमलाईनची वाट लावली होती. त्या स्टोरीतून अजून बाहेर नव्हतं आलो तर यांनी हे कॉमिक पुन्हा सुरू केलं. अशातच ओल्ड कॉमिक बुक रीडर्स आणि न्यू कॉमिक बुक रीडर्स यांच्यात डिबेट सुरू झाले. डीसीने जे आधी कॅरेक्टर्स बिल्डअप केले होते ते न्यू कॉमिक्स मध्ये नव्हते, उलट आहेत ते कॅरेक्टर्स यंग व्हर्जन मध्ये होते. अशामुळे डीसी कॉमिक्सचा बिझनेस कमी होऊ लागला. त्यामुळे जेफ जॉन्स यांनी एक आयडिया काढली. 2018ला डीसी रिबर्थ म्हणून एक न्यू सिरीज सुरू केली. त्यामध्ये संपूर्ण कॉमिक्स बुक रीडरला असं समजलं की डॉक्टर मॅनहॅटन गेली 10 वर्षे टाइमलाईन मध्ये इंटरफेअर करत होता. डीसी रिबर्थ कॉमिक बुक मध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाईपआउट झालेले काही कॅरेक्टर्स पाहायला भेटले, जसे की शझॅम, नाईटविंग, टीन टायटन्स, किड फ्लॅश आणि असे बरेच. सध्या डीसी रिबर्थने डीसी कॉमिक्सची टाइमलाईन सेट केलेली आहे. तर मित्रांनो, हे होते डीसी कॉमिक्सने केलेले चेंजेस. डीसी कॉमिक्स नेहमीच फॅनच्या पसंतीचं राहिलेलं आहे. मार्वेल आणि डीसीच्या फाईटमध्ये चेक करायचं झालं तर डीसी कॉमिक्स हे नेहमीच एक स्टेप पुढे राहिलेलं आहे. प्रत्येक वेळी रीडर्सला काय आवडेल आणि एखादी स्टोरी कशी पटवून द्यावी हे डीसी कॉमिक्सच्या रायटर्सला खूप छान जमलेलं आहे. तर मंडळी, इथून पुढे आपण आता डीसी कॉमिक्सच्या कॅरेक्टर्सचे ओरिजिन स्टोरीज बघणार आहोत. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणतं सुपर हिरो और सुपर विलन पाहायला आवडेल, आणि डीसी कॉमिक्स बद्दल अजून काही फॅक्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. त्यासाठी कमेंट करा. आणि हां, जाता जाता व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.